नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते, तर त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 928 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळालेला आहे ते पाहूया. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 27,000 रुपये पीक विमा दिला जात आहे. शेतकरी बांधवांनो, पिकाच्या प्रकारावर ही रक्कम अवलंबून राहील. म्हणजे तुम्ही सोयाबीनसाठी पीक विमा भरला असेल तर रक्कम वेगळी येऊ शकते. जर तुम्ही कापूस या पिकासाठी पीक विमा भरला असेल तर रक्कम वेगळी येऊ शकते. जर तुम्ही ज्वारीचा पीक विमा भरला असेल तर रक्कम वेगळी येऊ शकते. जर बाजरी या पिकासाठी तुम्ही पीक विमा भरला असेल तर रक्कम वेगळी येऊ शकते. म्हणजे ज्या पिकासाठी तुम्ही पीक विमा भरला आहे त्या प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. काही शेतकऱ्यांना 8,000 ते 15,000 रुपयापर्यंत, तर काही शेतकऱ्यांना 20,000 ते 27,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळत आहे. कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार? ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज फॉर्म भरला आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो, पंचनामा देखील पूर्ण झालेला असावा. आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक असणं फार गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यावरती पीक विमा येणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या खात्यावरती पीक विमा आला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. बघा शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा खरीप 2025 करिता आहे. याच्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि विविध जी काही खरीप पिके आहेत त्यांसाठी हा पीक विमा लागू करण्यात आलेला आहे. हळूहळू टप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता ही रक्कम जी आहे ती वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे.